नमस्कार. मी परत एक नवीन ब्लॉग. नमस्कार. सती अमू अँड फॅमिली ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार सती अमू अँड फॅमिली मध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार. परत एकदा तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आता तुम्ही म्हणत असाल बरेच दिवस झाले व्हिडिओज नाही टाकले, थकली वाटते, घाबरली नाही, थकली वाटते, दमली वाटते, झाले एवढे 4 दिवस नाटक. पण एवढं डोक्याला ताप आहे ना हे व्हिडिओ वगैरे. आणि आम्ही गणपतीसाठी गावी गेलो होतो, तर त्याच्यामुळे व्हिडिओ टाकता नाही आले. काही पर्सनल कारण होती, किंवा म्हणजे ठरवलं तर होतं की गणपतीमध्ये व्लॉग वगैरे बनवायचे हे ते, पण नाही झालं. आणि मिनी व्लॉग पण बरेच म्हणजे अशी चान्स होते मला बनवायचे, ते पण मी म्हणजे कधी मोबाईलच चालू करायला विसरायचे. कारण कसं आहे, आपण नॉर्मल जसं जगतो तुमच्यासारखंच माझं पण आयुष्य आहे. आणि मग पटपट आवरा, मुलांचं बघा, हे करा ते करा, आणि मग जा बाहेर. मग त्याच्या नादात कॅमेरा वगैरे चालू करणं कधी कधी नाही लक्षात राहत. अजून काही मी एवढी काही हे नाहीये. आणि बाहेर गेल्यानंतर असं कॅमेरा घेऊन बोलायला एवढं ऑकवर्ड होतं, तर त्याच्यामध्ये काही म्हणजे मिनी ब्लॉग वगैरे बनवता आले असते पण राहून गेले. तर म्हंटल आता नॉर्मल गप्पाच मारूया, म्हणून आजचा व्लॉग असा सिंपलच आहे. असंच म्हणजे मी जसं मेन्शन केलंय डिस्क्रिप्शन मध्ये की नॉर्मल गप्पा सुद्धा आपण मारणार आहोत, म्हणून असंच म्हटलं बनवूया. कारण असं स्पेशल बसून वगैरे बनवायला वेळच नाही मिळत आहे आजकाल, म्हणून म्हटलं असंच तुम्हाला सांगूया की काय काय झालं काय गेल्या काही दिवसांमध्ये, व्हिडिओज का नाहीत आले वगैरे वगैरे असं. तर गावी गेल्यानंतर कसं धावपळ होतं, आणि सासर माहेर जवळ जवळच आहे, पण तरी पण तिकडे जा इकडे जा, हे करा ते करा. घरी गणपती आल्यामुळे 4-5 दिवस ते त्याच्यामध्ये गेले. असं अक्षरशः मी गौरीला सजवताना वगैरे सुद्धा टाइमलॅप्स वगैरे काढायलाच विसरली. आणि नशीब मिस्टरांनी लक्षात आणून दिलं, त्याच्यामुळे फक्त गणपती आगमनाचे व्हिडिओ आणि फोटोज वगैरे आहेत. आणि गौरी आत घेतानाचे ते पण त्यांनी बनवला व्हिडिओ, ते पण मी विसरली होती. गडबडीने आम्ही सासूबाई आणि मी ते गौरीचं वगैरे करत होतो, तर ह्यांनीच येऊन फोटोज व्हिडिओज वगैरे काढले. तर माहिती नाही कशी असेल ही जर्नी, कारण एवढे म्हणजे हे येतात ना चॅलेंजेस वगैरे, खूप म्हणजे खूप कठीण आहे. असं वाटलं नव्हतं एवढं कठीण असेल, पण खूप कष्ट आहे. आणि ते व्हिडिओज बनवून आणि त्याला एडिटिंग वगैरे, बापरे खूपच. म्हणजे तुम्ही VN ऍपचा जर आमचा व्हिडिओ बघितला असेल, माझ्या मिस्टरांनी सांगितलंय कसं बनवायचं वगैरे, पण जेव्हा आपण ते हातात घेतो आणि ते त्याच्यामध्ये जेव्हा ते एडिटिंग वगैरे करतो ना, बापरे खूप म्हणजे डोक्याला ताप आहे ते एडिटिंगचा वगैरे असं. तर त्याच्यामुळे मागच्या काही दिवसात मग एडिटिंगला वगैरे वेळ नाही भेटला, त्याच्यामुळे व्हिडिओज वगैरे टाकलेच नाही. आणि गावी असल्यामुळे गेम्स वगैरेचा तर प्रश्नच नाही, गणपती वगैरे येणार होते त्यामुळे गेम्स वगैरे पण काय झाले नाहीत. मग आता बघू, इथे आता आलोय आम्ही बदलापूरला, तर मग आता बघू आपण काय काय. मला जसं वेळ मिळेल तसं आता एडिटिंग करून अजून मिस्टरांच्या बर्थडेचा ब्लॉग पण शेअर करायचा आहे. काही गमतीशीर गोष्टी झालेल्या वगैरे वगैरे, तर ते पण शेअर करायचंय. ते पण लवकरच येतील व्हिडिओ. आणि म्हटलं असं सांगू म्हणजे काय झालं मागच्या काही दिवसात म्हणून. आणि काय बोलायचंय, हा, आणि मला तुम्हाला हे सांगायचंय की मला रोज व्हिडिओ टाकायला जमत नाहीये. म्हणजे मी काय असं ठरवलं नव्हतं की रोज टाकायचं, पण एवढं प्रेशर येतं ना की रोज काय म्हणजे काय टाकायचं. आता जर लाईफस्टाईल बद्दल वगैरे आपण म्हणजे चॅनलवरती टाकणार असू, तसं त्याच्याबद्दल मी कम्फर्टेबल नाहीये की आपलं रोजचं जीवन किंवा रोज मी काय करते वगैरे असं दाखवणं. मी भरपूर म्हणजे बघितलं ब्लॉगरचे वगैरे, पण ते काय मी अजून तरी आपली सगळी पर्सनल म्हणजे स्पेस वगैरे म्हणजे असं शेअर करणे पर्सनल गोष्टी हे मला कम्फर्टेबल नाही वाटत आहे. तर मग ते तर काय नाही येणार. मग तेच बर्डन असतं की रोज काय व्हिडिओ टाकायचे असं. काही गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत की हा याच्यावर व्हिडिओ बनवू शकतो, याच्यावर व्हिडिओ बनवू शकतो असं, पण
वेळेनुसार आता ते बनवून येतीलच चॅनलवरती. तर हा ते सांगणार होते की रोज व्हिडिओ टाकायला नाही जमत आहे, तर मी असं ठरवलंय, आम्ही असं ठरवलंय तर की आठवड्यातून 2 किंवा 3 व्हिडिओज येतील. मग ते कशाबद्दल पण असू शकते, ऍप्स बद्दल माहिती किंवा काय काय असं म्हणजे काय मला एवढे म्हणजे जेवढी माहिती असेल ती. एखादा ज्वेलरीचा व्हिडिओ येऊ शकतो. असं मग असं ठरवलं की आठवड्यातून 3च दिवस व्हिडिओ म्हणजे 3च व्हिडिओ जसे मला जमतील तसे मी टाकेन असं मी ठरवलंय. तेच तुम्हाला सांगायचं होतं. आणि आता मी डाळ कांदा बनवते. मिस्टरांची फरमाईश आहे डाळ कांदा बनव म्हणून. खूप दिवस झालं खाल्लेला नाही डाळ कांदा. डोंट वरी, मी रेसिपी नाही सांगणार आहे डाळ कांद्याची, घाबरू नका. आणि काय आणि रेसिपीज पण आता अशा युनिक मी सर्च करून ट्राय करणार आहे आणि त्या टाकणार आहे. ते तुम्हाला सांगायचं होतं. बघू आता कसं कसं होतंय. अच्छा, एवढंच बोलायचं होतं, एवढंच सांगायचं होतं. म्हटलं ते लिहित बसायला खूप वेळ लागतो, म्हणून म्हटलं असंच एक छोटासा ब्लॉगच बनवू आणि तुम्हाला सांगू काय काय आहे ते. एवढंच, आणि काय नाही सांगायचं. बाय.